आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचं कौतुक पण आहे, पण बहुधा तुमचा त्यांना वैचारिक आणि कायदेशीर पाठिंबा असल्यामुळे असेल. राज्य सरकारनं जे कॉम्पेन्सेशन त्यांना दिलं होतं ते त्यांनी नाकारलं आणि पुनरुक्ती होती प्रश्नाची, ती करणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राला ते कळलं पाहिजे की पोलीस अधिकारी असं वागू शकतात. तर ते पहिलं जे कॉम्पेन्सेशन नाकारलं, ती त्यांची भूमिका काय होती आणि पुन्हा काही पोलीस अधिकाऱ्यांची जी नावं आली आहेत जजमेंटमध्ये, इंट्रीम ऑर्डरमध्ये, ती नावं आणि त्यांनी केलेल्या ऑफर्स काय होत्या? ते मुख्यमंत्र्यांकडून 10 लाखाची असणारी ऑफर होती की जी सभागृहामध्येच होती. आईने म्हटलं मला 10 लाखाची गरज नाही आहे, कारण मी एकटीच राहिलेली आहे, त्याच्यामध्ये पैसे घेऊन करणार काय, त्याच्यामुळे न्याय द्या म्हणजे उरलेल्या ठिकाणी होईल. तिने ते नाकारले. त्याच्यानंतर मग असणारं सोमनाथच्या आईना पोलीस खात्याने त्याच्यामध्ये नावं नमूद केलेली आहे. साजू उमापाचं दिसतं. साजी उमापाचा इतरांचा आहे. त्याच्यानंतर बोरमाड असं जे आहे त्यांचंही आहे. त्याचं अजून एक नाव आहे. या सगळ्यांनी कसं आमिष दाखवलं हेही त्याच्यामध्ये आहे. जमीन देण्याचा प्रयत्न. जमिनीचं सुद्धा त्याच्यामधलं असं आहे. ह्या सगळ्यांना नाकारून तिने मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे एकच स्टेटमेंट केलेलं आहे की मला माझ्या मुलाला न्याय करा. तेव्हा हे माझ्या दृष्टीने असणारं अशाच रीतीने पक्षकार हा ठाम राहिला म्हणून हा. त्याच्यामुळे असं म्हणून आम्ही तिचं असं कौतुक करतो की एवढं सगळं प्रेशर होऊन ती त्याला वाकली नाही. ठीक आहे, आम्ही तिच्या पाठीमागे होतो, चळवळ म्हणून बरेच तिच्याबरोबर होते, हे बरोबर आहे. पण शेवटी त्या सगळ्याला तोंड देणं, आपण शब्दाने देतो, ती प्रत्यक्षात देते आणि त्या प्रत्यक्षात याला ती पूर्णपणे ताटपणाने धीटपणाने उभी राहते आणि माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे हा तो तिचा स्टँड आहे. तो माझ्या कौतुकास्पद आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सन्मान